मी जसं सुरुवातीला म्हणलं की आपण आपल्या पहिल्या 2 कार्यक्रमांच्या अनुभवांमधून आजच्या या 3ऱ्या कार्यक्रमामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस केलेले आहेत आणि हे बदल काय आहेत तर अर्थातच आपण आजच्या सोहळ्यामध्ये सोलो परफॉर्मन्सेस ठेवलेले नाहीत। याच्या 2 बाजू आहेत। एकतर तेवढा कॉन्फिडन्स नाही येत एकदमच सुरुवातीला सोलो परफॉर्मन्स देण्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट की आपल्याला कार्यक्रमाचा अवधी सगळ्यांचीच अमूल्य वेळ लक्षात घेता तो कुठेतरी क्रिस्पी करण्यासाठी म्हणून सोलो परफॉर्मन्सेस आपण यावेळेस ठेवलेले नाही आहेत। पण या प्रत्येकाला आपला सोलो एक ज्याला आपण म्हणूया की दाखवता येईल अशा ग्रुप परफॉर्मन्सेसची अरेंजमेंट पीटर सरांनी प्रचंड मेहनतीनं केलेली आहे। मला सांगायला इतका आनंद वाटतो आणि खरं तर आश्चर्य वाटतं की पीटर सर आणि सोनाली मॅडम या कार्यक्रमाचं आयोजन कसं काय इतक्या शांतपणे करू शकतात। तुम्ही कधी जेव्हा या कार्यक्रमाची रिहर्सल चालू असते तेव्हा अकॅडमीमध्ये जाऊन बघा, ते वातावरण अनुभवून बघा की इतक्या आवाजांमधून त्यांना बेसूर पण कळतो, कोण उगीच काहीतरी करतंय हे पण कळतं, आणि हे सगळं शांत चेहऱ्यानी आणि तेवढ्याच आश्वासक आवाजाने पीटर सर आणि सोनाली मॅम कंडक्ट करत असतात। खरंच हे डेडिकेशनच आहे संगीताप्रती, कारण पीटर सरांना ही जी देण आपल्या परिवारातून आणि ईश्वराकडून लाभलेली आहे, त्यामुळे वयाच्या अगदी लहान वयातच ते संगीत सेवेमध्ये रुजू झाले। सेंट जॉन चर्च भिंगार इथेच त्यांचं संपूर्ण स्कूलिंग झालेलं आहे आणि वडिलांच्या आणि आईच्या छत्रछायेखाली त्यांनी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संगीत सेवा केलेली आहे आणि म्हणूनच त्याच वातावरणामध्ये ते आपल्या मुलांना देखील घडवतात। संगीताप्रतीचा आदर ते शिकवतात आणि म्हणून ही मुलं इतक्या छान पद्धतीनं या सगळ्या ज्याला आपण म्हणूया संगीतमय प्रवासामध्ये इतका सुंदर आश्वासक पावलं रोवत पुढे जात आहेत। खरंच कौतुक वाटतं मला या सगळ्याचं। चला, आणि आणखीन एक गोष्ट, आम्ही आजच्या सोहळ्यासाठी एक कलर थीम दिलेली आहे, प्लीज बी विथ अस इन ब्लू अँड व्हाईट। तर मला असं वाटतं बऱ्यापैकी ती कलर थीम आपण सगळ्यांनी फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं नाव इट लुक्स लाईक अ ओशन, यू मे कॉल इट एज अ ओशन ऑफ जॉय, ओशन ऑफ म्युझिक। यामध्ये संगीताच्या लाटा उसळत राहणार आहेत आणि आपल्याला चिंब करणार आहेत। सो पहिला जो परफॉर्मन्स आहे तो वन अँड ओनली इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्स आहे, संपूर्ण कार्यक्रमातला एकमेव असा वादकांचा परफॉर्मन्स आहे अँड युजली इट इज कॉल्ड ओव्हरचर। सो या परफॉर्मन्ससाठीचे कलाकार मी आता मंचावर आमंत्रित करते। अशिता मनीष लोखंडे, भार्गवी मनीष ढोके, शाल्मली देवेंद्र साके, शलमोन पावलिस पहलवान, ओजस अरुण राउत, अमोल प्रशांत दळवी, अभिषेक प्रसाद पोळ, चैतन्य राजेंद्र गंधे, आरन पीटर पंडित, एंजेलो राकेश तौरात, ओंकार अरुण राउत and ईशा अमित बडवे. All these rock stars will be with us for the rocking, the first performance.
खूप छान. या सर्व कलाकारांचं म्हणजे आपल्या ग्रेस म्युझिक अकॅडमीचे हे छोटे वादक कलाकार आहेत. ललितजी भूमकर जे आज आपल्यासोबत आहेत, अजयजी साळवे आपल्यासोबत आहेत, आणि हा जो अगदी मधल्या सेंटर पॉइंटला बसलेला एक कलाकार, त्याला पाहुणा म्हणावं का नाही असं मला वाटतंय. नाही, पाहुणा नाहीये, तो आपलाच आहे. कारण रोहित वाघ हा सरांचा 5वी पासूनचा स्टुडंट आहे. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि रोहित सध्या मुंबईत असतो. बॉलिवूडचे खूप मोठ्या शोजमध्ये तो खूप सुंदर परफॉर्म करत असतो. त्यामुळे रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. येस, पहिल्या वर्षी तुम्ही होतात आणि आता परत तिसऱ्या कार्यक्रमाला तुमची आम्हाला साथ लाभतीये. हा आनंद खूप मोठा आहे. थँक्यू सो मच. एकदा कलाकारांसाठी टाळ्या आणि कलाकारांचे आभार मानते. आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत. पुढच्या परफॉर्मन्सकडे जाण्यापूर्वी की प्रत्येक वेळी मी या कार्यक्रमाबद्दल, आमच्या कलाकारांबद्दल असं खूप छान बोलत असते. म्हणजे छान आहे की नाही ते तुम्ही ठरवा. मी बोलत असते आणि तुम्ही कार्यक्रम एन्जॉय करत असता. पण आता यावर्षी आपण तुम्हालाही बोलण्याची संधी देणार आहोत. आणि ती संधी कशी असणार आहे ते हळूहळू सांगीन. एकदमच सगळी रूपरेषा सांगणार नाही आकाशवाणीसारखं. त्याच्यामुळे तुम्हाला कार्यक्रम बघत राहावा लागणार आहे, ऐकत राहावं लागणार आहे. फक्त तनानी आणि कानानी इथे नाही तर मनानी पण इथे राहायला लागेल. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये मन लावून आपण आनंद घेतो तेव्हाच खरा आनंद आपल्या मनपटलापर्यंत पोहोचत असतो. तर इथे आहात याची साक्ष थोड्या वेळाने आपल्याला मिळणार आहे. चला पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूयात. आणि हा एक सिंगिंग परफॉर्मन्स आहे. नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर जब आए, प्यार बरसाए, बरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए.
जब आए प्यार बरसाए हमको बरसाए। जब तन मन भीगा जाए प्यार में नहाए तो ही जाए दिल मेरा तड़पाए अब जगा जाए। ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए बरसाए। ला 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 ला। थँक यू। सगळ्यांसाठी आणखीन एक नाविन्यपूर्ण गोष्ट आजच्या सोहळ्यामध्ये आपण ठेवलेली आहे ती म्हणजे लकी ड्रॉ. अशा तर कितीतरी वस्तू आपण सहज विकत घेतो पण लकी ड्रॉ मधून मिळालेल्याचा आनंद काही वेगळाच असतो, हो की नाही? ते काहीही मिळो पण माझं नाव लकी ड्रॉ मध्ये आलं की तो जो काही आनंद असतो तर तोच आनंद आपण याही सोहळ्यात मिळवणार आहोत. पण त्यासाठी अट होती की प्रत्येकानं आपल्या नावाची चिठ्ठी त्याच्यामध्ये टाकायची आहे. आपण सगळ्यांनी टाकलीत का चिठ्ठी? सगळ्यांनी टाकली नक्की? परिवारातल्या प्रत्येकाने टाकायची आहे चिठ्ठी. चला आपण पुढच्या परफॉर्मन्स कडे वळूयात आणि यासाठी कौस्तुभ पवार त्यांचं वोकल आपल्याला देणार आहे. इट्स अ बॉलिवूड सॉन्ग आणि यासाठी जे वादक कलाकार आहेत अँजेलो राकेश थोरात, आरन पीटर पंडित, शालमन पावलिस पहिलवान आणि अभिषेक प्रसाद पोळ. दिल क्या कहता है मेरा क्या मैं बताऊं तुम ये समझोगे शायद मैं पागल हूँ। दिल क्या कहता है मेरा क्या मैं बताऊं तुम ये समझोगे शायद मैं पागल हूँ। दिल करता है टीवी टावर पे मैं चढ़ जाऊं चिल्ला चिल्ला के मैं ये सबसे कह दूं रोको है ये वक्त का इशारा रोको लम्हा पुकारा रोको यूं ही देखता है क्या तू रोको जिंदगी मिलेगी ना दोबारा। करता है सड़कों पर जोर से गाऊं सब अपने अपने घर की खिड़की खोले फिर मैं ऐसे जोशीले गीत सुनाऊं मेरे गीतों को सुन के सब ये बोले रोको है ये वक्त का इशारा रोको लम्हा पुकारा रोको यूं ही देखता है क्या तू रोको जिंदगी मिलेगी ना दोबारा।
बढिया. कौस्तुभ सर, 1 मिनिट थांबा जरा मंचावर. या व्यक्तीबद्दल पण सांगायचं आहे मला खास करून. कौस्तुभ पवार हे स्वतः म्युझिक टीचर आहेत आणि आता एका बाळाचे बाबा पण आहेत. अच्छा, त्यामुळे आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत, पण अजूनही आमच्या ग्रेस म्युझिक अकॅडमीचे स्टुडंट आहेत, कारण आता ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनच्या एक्झाम्स तुम्ही क्लिअर करत आहात. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं कौतुक करूयात. आणि यानंतरचा परफॉर्मन्सचे जे आर्टिस्ट आहेत त्यांना एकदा मंचावर आमंत्रित करते. गीत गाऊं के आरज़ू जगाऊं, मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो तुमको बुलाऊं या पल के बिछाऊं, कदम तुम जहाँ जहाँ रखो, ज़मीन को आसमां बनाऊं, सितारों से सजाऊं, अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो अगर कहो तो मैं सुनाऊं तुम्हें हंसी कहानियाँ, सुनोगी क्या मेरी ज़बानी, तुम्हें पढ़ी की दास्तां, या मैं करूँ तुमसे बयां, हाँ या मैं करूँ तुमसे बयां, तेरा
असं ते खूप छान न घाबरता खूप छान वाजवलं. बोटं थोडीशी थरथरताना पाहिलं सुरुवातीला मी, पण हरकत नाही, डर के आगे जीत आहे. त्यामुळे जेव्हा पण ही पहिली वेळ येईल आयुष्यात, जेव्हा जेव्हा संधी मिळेल काहीतरी नवं शिकण्याची, ती संधी घ्यायलाच पाहिजे ना त्याच्यातून. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला आनंद मिळतो तेव्हाच तो इतरांना सुद्धा दिसतो आणि मिळतो. मी म्हणलो होतो तुम्हाला या गाण्यानंतर तुमच्यासाठी काहीतरी आहे, तर ते काय आहे तर गिफ्ट मिळवण्याची एक संधी आहे. असं कोणालाही नाही मिळणार आहे, त्याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे, एक कॅटेगरी फुलफिल करायला लागणार आहे. ती काय आहे हे नेहा आपल्याला सांगणार आहे. नेहा स्टेजवर ये जरा. एक जोरदार तालियां. बहुत बहुत धन्यवाद. तो यहाँ पे जैसे कि हम सब जानते हैं कि सभी म्यूजिक लवर्स आए हैं. येस. तो जानना चाहूंगी कि कौन यहाँ पे है वो लकी जिसके हाथों में म्यूजिक का टैटू है. ओ ओ म्यूजिक वाव. के सिंबल का टैटू जिस किसी के हाथों में है उसने आगे आना है. एंड बी स्पेसिफिक कि ये आए हुए मेहमानों के लिए है, हमारे yes. स्टुडंट्स के लिए नहीं है. ओके, आपण आता बघूयात की या मॅडम कोण आहे त्यांच्या हातावर. नेहा प्लीज. अच्छा, इनके हाथों पे ललित जी का नाम है. ये हमारे ललित जी भुमकर की वाइफ है और साथ ही म्यूजिक का सिंबल भी है. मतलब दोनों इंस्ट्रूमेंट का नाम भी है, इंस्ट्रूमेंट का सिंबल भी है और पति का नाम भी है. तो एक बार जोरदार तालियां. नाही, लकी विनर म्हणून पहिलं बक्षीस मिळत आहे. त्यांच्या हातावर म्युझिकचा टॅटू आहे. नमस्कार, मी सविता काळे. जरी वेगळ्या समाजामध्ये माझी वेगळी ओळख असली तरी आज मी या ठिकाणी आहे ती माझं वय वर्ष 67 पूर्ण आणि मी सरांची विद्यार्थिनी आहे. ओ वाव, ग्रेट. छान. याचा मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण वयाच्या 65व्या वर्षी मला असं वाटलं, 2 वर्षापूर्वी मी त्यांचा हा कार्यक्रम बघितला आणि मला असं वाटलं की आपलंही काही आयुष्यामध्ये राहून गेलेल्या गोष्टी असतात तर ते आपण केलं पाहिजे किंवा आपण करू शकू का. आणि म्हणून मी सरांकडे गेले आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की सरांनी मला लगेच हो म्हटलं की, आणि सरांनी घरी येऊन मला कीबोर्ड शिकवायला सुरुवात केली. गेली 2 वर्ष ते मला शिकवतायत. किती शिकले माहिती नाही, पण त्यातनं मिळणारा, कारण संगीत हे मला वाटतं ईश्वरापर्यंत जाण्याचं एक खूप सुंदर आणि आनंदी अशी गोष्ट आहे. आणि पंडित सरांबद्दल तर मी म्हणेन की ज्यांचे म्हणजे ज्याला आपण म्हणू की संगीत हा ज्यांचा श्वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या स्टुडंटना की एवढ्या पुढच्या पिढीपर्यंत ते नेण्याचा ध्यास आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि म्हणून मी सरांचं आणि मॅडमचं मनापासून कौतुक करण्यासाठी, कारण मी माझे नातू आणि नात यांच्यामार्फत इथपर्यंत आले आणि सरांचे एक स्टुडंट म्हणून आज मला खूप खूप आनंद मिळतोय. तर सरांना आणि या सगळ्या स्टुडंटना आणि या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. Spare me for my sore throat. If music be the food of life, play on. What a beautiful sentiment, and how fitting it is for this evening occasion. Ladies and gentlemen, fellow music lovers, and most importantly, to all the incredible musicians gathered here, a very good evening. It gives me immense pride and joy to be part of this evening program dedicated to celebrating music and talent. I stand before you filled with admiration for passion, creativity, and courage that you embody as musicians. Music is an extraordinary language, a universal expression of human experience that transcends borders, cultures, and generations. Whether you are a seasonal performer or
an inspiring artist, or someone who plays music for love of it. Your contribution to this world is invaluable. I want to remind you of the power you hold in your hands, the power to inspire, to heal, and to connect. Music has the ability to evoke emotions, to spark movements, and to create memories that last a lifetime. It is your voice, your melodies, and your rhythms that can touch others' hearts in ways that probably words alone cannot. Music has power to soothe, to refresh, and to rejuvenate. It enables one to overcome stress and anxieties of daily life, bringing peace and solace to one's soul. But I know the journey of a musician can sometimes feel daunting. There are days filled with self-doubt, moments when the notes don't come together as you imagine, and times when world feels indifferent to your art. But let me tell you this, every musician, no matter how accomplished, has faced challenges. Every great artist has felt the weight of criticism and insecurity. What sets you apart is how you respond to those challenges. Embrace every misstep as a lesson and each setback as a stepping stone. Remember that every note you play, every song that you write, every performance you give is a part of your unique journey. Your voice matters, music matters. Don't be afraid to take risk, for it is in those risks you will find growth and authenticity. Surround yourself with a community that lifts you up. Collaborate with each other. Share experiences and learn from one another. Music is a collective experience. The connections you nurture will enrich not only your art but also your life. Seek out feedback, not as a criticism, but as an insight that can guide you along your path. And never underestimate the impact of your music. Perhaps it is one single note that resonates with someone, or a lyric that speaks to their truth. In this vast world, your art can be a beacon of hope. I extend my heartfelt gratitude to Sir Peter Pandit and all the talented students of Grace Music Academy for creating this remarkable platform that showcases the budding musicians of Ahmednagar. This initiative not only nurtures talent, but also inspires dreams. Along with my colleagues present here, I wish each one of you a great success in your musical journey and pray that you achieve extraordinary heights in your aspirations. To all the performers, past, present, and future, your musical skill
is a divine blessing, and your dedication to your art is truly admirable. I salute you for the passion, effort, and time you invest in creating melodies that touch the hearts of so many. God bless you all. I wish Sir Peter and his team the very best for their future endeavors. In advance, I wish each one of you Merry Christmas and a Happy New Year. Thank you. Thanks a lot, Sister Karuna Shinde. Come on, turn the radio on Friday night, and I won't be long. Gotta do my hair, put my makeup on Friday night, and I won't be long till I hit the dance floor. Hit the dance floor, I got all I need. I ain't got cash, but I got you, baby. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I don't need no money as long as I can keep the beat. I don't need no money as long as I can keep dancing. Come on, turn the radio on Saturday, and I won't be long. Gotta pay my bills, put my heart on Saturday, and I won't be long till I hit the dance floor. Hit the dance floor, I got all I need. I ain't got cash, but I got you, baby. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I don't need no money as long as I can keep the beat. I don't need no money as long as I can keep dancing. La 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 la. La 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 la. La 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 la. La 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 la. It just like I was stepped out and वापस मुझे लेके आए पकड़ के. It is not Margadarshan, I don't know. I am going to say only 2 words. I enjoyed music. You know, I wish to remain here till the end, but I have other commitment. So my only 2 words I have to tell to more than audience. You know, we always enjoy. So to the students, I'm feeling J. I'm really feeling Jay to see the way you're performing, and I wish I could have been here like this y'all. So congratulations to Vern and all the students, okay, for a wonderful performance. I will just want to quote Ravindranath Tagore said, "Music fills the infinite between 2 souls." And in our gospel, it's written that when you pray twice. When you sing, you pray twice. जब भी हम प्रार्थना करते हैं तो हम भगवान से एक हो जाते हैं, लेकिन जब गाते हैं और संगीत करते हैं, we pray double. वो ज़्यादा प्रार्थना हो जाती है. And that's a wonderful thing you are doing. I really enjoyed. Even Bollywood music also I enjoyed. Thank you very much for giving me a chance to enjoy this wonderful, wonderful performance. So Peter, I'm really proud of you. And when I saw the name of Academy of Trinity College, I was thinking, wow, MS Solar rocking. That's very nice. So congratulations, thank you. I had a wonderful company of my friends. Thank you very much, all the principals here. We have a good rapport, and I'm very happy to see you all. Thank you once again. God bless you. And ma'am, who is holding, anchoring, you're a really wonderful person.
थैंक्स. बहुत अच्छी तरह से बात करते, बहुत स्वीटली, हर एक को बहुत स्पेशल बनाते हैं आप. थैंक्स टू यू टू. ओके, गॉड ब्लेस यू. नाइस टू सी. एंड वंस अगेन, sorry to tell you, but this, I'm very proud of my auxies here. My 4 auxies are there, 4, 5, and I'm proud of them. Wherever you are, I'm so proud. Thank you for doing this wonderful program. Once again, congratulations. Thank you very much. God bless. सिस्टर नीमा, आय एम ऑनर्ड. थँक्यू सो मच. या नगर, हे आपण खरंच भाग्यवान आहोत. ही पुण्यवंतांची भूमी आहे, कलावंतांची भूमी आहे आणि ही सगळी पिढी हा सगळा वारसा इतका सुंदर पुढे नेते आणि या हिऱ्यांना पैलू पाडणारे आपल्याकडे जौहरी आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. चला, या नंतरचे परफॉर्मन्स आपल्या समोर आहेत, परफॉर्मर्स आपल्या समोर आहेत आणि हा परफॉर्मन्स एक खूप सुंदर असा मैत्रीसाठी डेडिकेटेड असं हे गाणं आहे. या गाण्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी फटाफट. कोणाच्या फोनमध्ये, सॉरी फोनमध्ये नको, कोणाच्या पाकिटात मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोटो आहे? पुरुष असतील तर मला कोणाचाही चालेल, मित्राचा, मैत्रिणीचा, डेअरिंग असेल तर. आणि नाही म्हणजे कोणालाही, कोणाच्याही पाकिटात जर आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा हार्ड कॉपी फोटो, मी मोबाईलमध्ये म्हणत नाही, हार्ड कॉपी फोटो असेल तर आम्ही लगेच बक्षीस द्यायला आतुर आहोत. तुम्ही त्याच्यासाठी समोर येताय का बंधू? फोटो आहे का तुमच्याकडे? नाही, अच्छा, ते सहज आले. बरं. आहे का कोणाच्या पाकिटात मित्राचा किंवा मैत्रिणीचा आत्ताचा, लहानपणीचा असा कुठला फोटो? ऍक्च्युली सर, कारण प्रत्येक विद्यार्थ्याशी तुमचं जे दोस्तीचं नातं आहे ना, मित्रत्वाचं नातं आहे आणि त्या नात्याने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी निभावता. आणि आता सुद्धा मनीष सरांना तुम्ही किती सुंदर साथ दिली. सांभाळून घेणं जे असतं ना आपल्या मित्राला आयुष्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी, ते सरांकडनं शिकावं. त्यामुळे तेरे जैसा यार कहा असं सगळ्यांच्या वतीनं पिटर सरांसाठी. ओके, तर मला इथे असं अपेक्षित आहे की आपल्या पालकांपैकी जर कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर मी नेहाला विनंती करते. नेहा, तुम्हाला असिस्ट करणार का या बाबतीत? एव्हरीबडी, मी डॉक्टर मीरा बडवे. जसं मॅडमनी सांगितलं तसं माझी कन्या ईशा बडवे
की 8 वर्षापूर्वी जेव्हा सरांची स्टुडंट झाली तेव्हा तिला म्युझिकचा काहीच गंध नव्हता. बरं. सरांनी खूप पेशन्स ठेवला, तिच्या कलेकलेने तिला शिकवलं आणि त्यांच्यामध्ये ती चिकाटी पण आहे, कसा इंटरेस्ट डेव्हलप करायचा. आणि आज जेव्हा ती स्टेजवर एवढ्या कॉन्फिडेंटली परफॉर्म करते तर सरांना खूप थँक करायची इच्छा होते. त्यांनी इतकं चांगलं प्लॅटफॉर्म दिलं खरंय. आणि खूप छान वाटतं की तिला इतक्या कमी एजमध्ये हे स्टेज करायला मिळालं. सरांना खूप थँक्यू. आणि त्याचप्रमाणे इरा, माझी धाकटी कन्या, तिने ईशा आणि सरांचं इंटरॅक्शन बघितलं. तिला अच्छा. कॉन्फिडन्स आला हा, हा. की सर माझ्या चुका पण सामावून घेतील अच्छा. आणि मला शिकवतील. त्यामुळे मग तिने पण परीक्षा दिली आणि आता तिचं ट्रिनिटीचं सर्टिफिकेट एक्झाम तिची पण झाली. अरे वा. तर सर हे जे मार्गदर्शन करतात त्याच्यासाठी खूप थँक्यू. अरे वा. आणि तुम्ही असंच सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल आणि तुमची वाटचाल खूप चांगली हो, हे शुभेच्छा. थँक्यू. तो आता 10वीमध्ये सिक्रेट आर्टमध्ये शिकतोय, परंतु तो शाळा कमी आणि सरांचा जास्त फॅन आहे. अच्छा. म्हणजे आता 10वीची परीक्षा आहे तरी तो अजून तो क्लासच म्हणतोय, पीटर सर उठला तरी पीटर सरच म्हणतोय. म्हणजे त्यामुळं त्याच्यामध्ये एक एन्जॉय आलेला आहे. आणि मी क्लास लावायचा उद्देश हाच होता की आजची जी पिढी मोबाईलच्या दुनियेमध्ये जी मग्न आहे आणि डिप्रेशनमध्ये जाण्याची खूप मोठी भीती आहे आणि त्या डिप्रेशन जाण्यासाठी एक आपल्या अंगी गुण असावा आणि त्या कलेमुळं आपलं आयुष्यभर आनंदात राहावं. आणि कोणत्या प्रकारे डिप्रेशन आल्यानंतर माणूस एक कला पाहिजे, ते कलेमुळे तो डिप्रेशनमधून बाहेर निघतो, सुसाईड करत नाही. त्यासाठी प्रत्येक पालकांनी कोणती ती कला आपल्या अंगात ठेवावी आणि त्यासाठी क्लास लावावेत अशी सर्वांना पालकांना विनंती आहे. आणि पीटर सर नगरचं एक ग्रेट व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. झालेली आहेत. एक ती मुलं असतात घरात, आई वडील प्रचंड बिझी असतात, पण अशा याच्यामध्ये जर त्यांना कलेचा हात दिला त्यांच्या हातात तर ती मुलं वाईट वळणाला जाणार नाहीत. तर चला आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळायचं आहे का? ओके, लेट्स मूव्ह ऑन.
करूँगा अरे मोरी इतनी है तुझसे चुन चुन खाइयो माँ अरे पिया रे खाइयो ना तो लेना बोले खाइयो ना तो लेना बोल पिया के मिलन पिया खाइयो ना तो लेना बोले खाइयो ना तो लेना बोल पिया के मिलन पिया ओ नागा वा वा वा. आणि आरंच्या आत्या इतक्या कौतुकाने बघतात आरंकडे. बाप रे, काका काकू आत्या. आणि ही अवस्था प्रत्येक पालकांची आहे की आपल्या बाळाला आपल्या घरातल्या या कलाकाराला इतकं छान परफॉर्म करताना बघताना एक जो आत्मिक आणि सात्विक आनंद आहे ना तो चेहऱ्यावरून येतोच, डोळ्यातून दिसतो. चला यानंतर एक क्विक क्वेश्चन, अ चान्स टू विन अ नाईस गिफ्ट. ओके, आता कॅटेगरी अशी आहे की आम्ही एक छानशी थीम दिली होती की प्लीज बी इन अ ब्लू अँड व्हाईट अटायर. ओके, सो कोणते पॅरेंट्सनी परफेक्टली ही थीम फॉलो केलेली आहे त्यांना मी आता वरती बोलावणार आहे. इफ इट इज अ कपल फिर सोने पे सुहागा, अगर नहीं सिर्फ ममा आई है ब्लू एंड व्हाइट में तो भी चलेगा, अगर पापा आए हैं तो भी चलेगा. यस यस यस, बड़वे से आई यार, और एक ममा है. ओके, ओह यू आर ऑल्सो देयर. अरे हम तो फंस गए. आइए आइए, हमारा कहना माना है. प्लीज आइए आइए सर, आइए. इनकी सबकी एक प्यारी सी फोटो लीजिए. वाओ मैम, यू आर परफेक्टली इन ब्लू एंड व्हाइट. एक्चुअली आई हैव नोटिस्ड यू एंड आई थॉट कि मैं ये क्राइटेरिया दे सकती हूँ. ओके आइए आइए. यस यस, यू आर ऑल्सो देयर. संपत बहुतेक बक्षीस याच्यातच. हरकत नाही. अच्छा, ऐसा करते हैं. ओके, तो जिन्होंने पहिले पीटर सर म्हणतात की ज्यांनी आधी हात वर केला त्यांना आपण द्यायला पाहिजे. खरं तर त्यांनी नाही वर केला, दुसऱ्यांनी दाखवलं हे बघा इकडे इकडे इकडे, असं असं झालं ते. कारण तर ओके, आपण ठरवूयात. पीटर सर तुम्ही द्या आता, कोणाला देताय गिफ्ट. सोनाली मॅम, न ब्लू साडी आणि व्हाईट ब्लाऊज, व्हेरी परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ ब्लू अँड व्हाईट. कारण ते उगीच केलेलं नाहीये, ते छान दिसतंय खरंच कॉम्बिनेशन. कारण बऱ्याच जणांनी फक्त ब्लू घालून आलेत माझ्यासारखे, व्हाईट नाही जात होतं त्याच्यासोबत. आणि काही जणांनी फक्त व्हाईट केलाय, बट ब्लू इज नॉट परफेक्ट ब्लू. सो आय मस्ट से दिस लेडी कॅरीज परफेक्ट ब्लू अँड येस परफेक्ट व्हाईट कॉम्बिनेशन. इकडे पठारे सरांचंही ब्लू, पण व्हाईट नाही आहे. सॉरी, आय शुड से. मॅम, मीरा मॅमचं व्हाईट आहे, बट ब्लू शेड नाही आहे. ती जी मला अपेक्षित आहे ती ब्लू नाही आहे. मॅम आपचं पण ओके आहे. 2 जणांना देऊ शकतोय का आपण? हां चालेल. मग एक जेंट्समध्ये असा अन्याय नको वाटायला, तर म्हणतील तुम्ही लेडी आहे म्हणून तुम्ही हे करताय का. ओके, बडवे सरांचं परफेक्ट आहे ब्लू अँड म्हणजे ब्लूची शेड मॅच करते आणि व्हाईट. हां त्याच्यातही ब्लू. हां बरोबर, तिकडे माझं तुम्ही असे उभे ना, मला तिकडच्या रेषा दिसल्या नाही, आता दिसल्या मला. चला, बडवे सरांना. आणि मॅम आपलं नाव? वंदना पवार मॅमना आपण हे गिफ्ट देतो आहोत परफेक्ट अटायरसाठीचं. अच्छा, बाकी सगळ्यांना पण एक एक छानसा, इट्स अ लव्ह ऑफ टोकन ऑफ लव्ह. आणि बडवे सर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. दे हॅव टेकन स्पेशल एफर्ट्स फॉर दिस. कारण आपल्याकडे हे आहे का हे कॉम्बिनेशन, तो विचार करणं, ते तयार करणं, हे सुद्धा त्यामागचे कष्टच असतात. चला, या बाबतीत खरं तर सोनाली मॅमना गिफ्ट द्यायला पाहिजे ब्लू अँड व्हाईट. ओके, चलो, थँक्यू सो मच.
कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। प्यार की गलियां, बाग की गलियां, सब रंग रतिया पूछ रही है, प्यार की गलियां, बाग की गलियां, सब रंग रतिया पूछ रही, किस पन घटते किस दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। फूल से खिलके, पास अदिल के, दूर से मिलके चैन आए, फूल से खिलके, पास अदिल के, दूर से मिलके चैन आए, और कब तक तुझे आएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, चलिया हाँ तू चलिया। Great energy, very nice.
व्हेरी रॉकिंग, व्हेरी एनर्जेटिक. वाव, आता मला विदाउट माईक ऐकायला आलं म्हणजे आवाजही खणखणीत आहे आजोबांचा. आजोबा थांबा, 79 वय अवघ. वा, आजी आपला 74. बाद झालात तुम्ही, पण खूप आनंद झाला तुम्ही इथे आलेले आहात याचा. आजोबा तुम्हाला आम्ही नक्कीच बक्षीस देणार आहोत. आहे त्या जागेवरच आपण सर त्यांना बक्षीस देऊयात, कारण आजोबा आहेत तर हा आपण त्यांना मंचावर येण्याची त्रास नाही देणार. आजोबांचं नाव सांगा एकदा, तुम्ही सांगा ना. अंबादास राऊत. अच्छा, राऊत परिवाराचे आजोबा इथे आहेत. कोणाचे आजोबा आहेत ते पण सांगा. ओंकार आणि ओजसचे आजोबा आहे. अरे वा, ओमकार आणि ओजस, क्या बात आहे, जोरदार टाळ्या. वा 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 वा, खूप छान.
ग्रेट ग्रेट. आणि आपल्याला साथ करतायत शाल्मन पावलस पहिलवान, अभिषेक प्रसाद पोळ, अँजलो राकेश थोरात आणि ॲरन पीटर पंडित. वाव. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उजाडलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. लहरलेल्या उडाणलेल्या कसे आवरावे, वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. मातीच्या अंगावरती चिमणी जीव जीवनारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस झाले कसे साठवावे, वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बाबरे, खडकाची माया कशी पाजरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलले, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला गोंधणारी, ही धुंद नाती ही गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे, वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे.
तसंच आहे. व्हेरी नाईस. लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगे तुमसे मन की लगन, लगन लगे तुमसे मन की लगन, गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, तेरे बिन तरसे नयन, लगन लगी तुमसे मन की लगन, 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 गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, तेरे बिन तरसे नयन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन। आ जाओ मेरी जान, मेरे दिल का जान, मांगे तेरी खबर, ढूंढे तेरा निशान, लगी तुमसे मन की लगन, लगन लगे तुमसे मन की लगन, लगन लगे तुमसे मन की लगन, लगन लगे तुमसे मन की लगन। तेरा तुझको सौंप दे, क्या लागत है मोह, मेरा मुझ में कुछ नहीं, जो हो बस तो तेरे बिन मेरा मन जैसे बन में हिरन, जैसे पगली पवन, लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन। पद सारे गरे रे सा, पद सारे गरे रे सा, पा मगरे सा, पद सारे गरे रे सा, पद सारे गरे रे सा, पा मगरे सा, पद सारे गरे रे सा, सारे ग म ध ग पा
वाव. मैं तो यहाँ की तरह सारे गम दिल के भुला के देखे तुम्हें सारी खुशी मैंने यहाँ कुछ भी तो पाया नहीं, सब कुछ पाके मुझको मिली क्या जिंदगी. ओ याद आ रहा है तेरा प्यार. कहाँ हम कहाँ तुम हुए गुम, कहाँ तुम अभी जाए एक बार. ओ याद आ रहा है तेरा प्यार. फूल बहारों से निकला, चांद सितारों से निकला. फूल बहारों से निकला, चांद सितारों से निकला, दिन डूबा. ओ, महबूबा 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 महबूबा. गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं, गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं. मैं और तू हो मुझसे से है प्यार बड़ा, प्यार से एतबार जब आ जाए आ जाना, मैं करूँगा इंतजार. गुस्से से है प्यार बड़ा, प्यार से एतबार जब आ जाए आ जाना, मैं करूँगा इंतजार. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. अरे मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान. मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान. दुनिया में नहीं है आज मेरा सा दीवाना, प्यार वालों की तू बातें है मेरा ही तराना. सबकी रंग भरी आंखों पे आज चमक रहा है मेरा ही नशा. हो बचना ए हसीनों रो में आ गया, बचना ए हसीनों रो में आ गया. हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यार से जुदा. हो बचना ए हसीनों लो में आ गया, बचना ए हसीनों लो में आ गया. फूलों की नरमी हूँ मैं, शोलों की नरमी हूँ मैं. फूलों की नरमी हूँ मैं, शोलों की नरमी हूँ मैं.
जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ नॅन्सी मॅम वॉज रॉकिंग. ऍक्च्युली नॅन्सी मॅम साठी एकदा जोरदार टाळ्या. कुठे गेल्या? अँजेलोच्या मम्मी आहेत. अँजेलो कुठे आहे? येस, क्या बात आहे. तो एकदम म्हणजे मला असं वाटतं घरी अशी मैफिल होते का? आई गातीये तू वाजवतोय असं रोज. क्या किती किती छान आहे. बापरे, हा केवढा आनंद आहे. वा वा वा, खूप छान. थँक्यू सो मच. ओके, यानंतरचा एक परफॉर्मन्स आहे आणि त्यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. ओके, सो कोणी हलायचं नाहीये जागचा. चला, यानंतरच्या परफॉर्मन्ससाठी कौस्तुभ पवार असणार आहेत आपल्यासोबत. त्यांची गायन साथ आहे. मेरी लॉन्ड्री का एक बिल एक आधी पढ़ी नॉवेल ना 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 एक लड़की का फोन नंबर मेरे काम का एक पेपर ना 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 मेरे काश से हाथ काके मेरा एक चांदी करे पिछले 7 दिनों में मैंने खोया कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया प्रेजेंट मेरी एक घड़ी प्यारी थी मुझे बड़ी ना 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 मेरी जेब का एक पैकेट मेरी डेनिम की जैकेट ना 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 तो वनडे मैच के पास मेरे नए नए सनग्लासेस पिछले 7 दिनों में मैंने खोया कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया कैसे भूलूं 7 जो दिन आया किसी ने तुमसे एक पहाड़ी में मिलवाया कैसा पल था जिस पल मैंने तुमको पहली बार देखा था हम तो मिले पहली बार मैंने जाना क्या है प्यार मैंने होश भी खोया दिल भी खोया कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया ना 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 मैंने पिछले 7 दिनों में ये सब है होया तुम्ही पाहिलं असेल जर तुमचं लक्ष गेलं असेल तर लकी ड्रॉचा बॉक्स वरती आलेला आहे. ओके, सो ॲश्युअर्ड की होणार आहे बाबा आता खरंच लवकरच. पण तत्पूर्वी अर्थातच ज्यांनी एवढा वेळ आपल्याला सोबत केलेली आहे आपल्या सोबत कौतुक पाहण्यासाठी थांबलेले आहेत त्या आपल्या चीफ गेस्ट दोघींनाही मी आता मंचावर बोलावते आहे मार्गदर्शन करण्यासाठी. येस नमिता मॅम, जस्ट फ्यू वर्ड्स फ्रॉम यू प्लीज. जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स हाऊ यू फील टुडे बीइंग हियर because I saw you every moment enjoying and मुझे लगता है बहुत दिनों के बाद शायद ऐसी शाम आपने गुजारी होगी जो कि विदाउट टेंशन मतलब है ना जैसे बच्चे ठीक कर रहे हैं कि नहीं अपने बच्चों के लिए बहुत टेंशन होती है ना स्कूल के फंक्शन में. तो जस्ट फ्यू वर्ड्स फ्रॉम यू जस्ट
नहीं नहीं नहीं, कोई नहीं बात. येस मैम, वी वॉन्ट यू. यस यस, प्लीज प्लीज प्लीज. यस, एक बार जोरदार तालियां नंदिता मैम के लिए. तुम्ही एवढे छान बोलता तर, आणि हे सगळं भरगच्च भरलेलं प्रेक्षागृह हेच सरांच्या कामाचं आणि सोनालीच्या कामाचं पावती आहे. आम्ही गेली काही वर्ष 2 वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने इथे ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. सोनाली ही आमची मैत्रीण आहे आणि आमचा सगळा मित्रवर्ग इथे दरवर्षी असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बरीच डॉक्टर मंडळी आहेत. त्यांनी संगीताचं महत्त्व हे खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. त्यापेक्षा जास्ती मी आणि नंदिता मॅम हे फार काही सांगू शकत नाही. बट फ्रॉम मी इट इज फ्रॉम मी great thanks to Sonali and Peter sir for inviting me and my 3 friends here. It was a good get together for 4 of us, Nilima ma'am and Karuna ma'am also. But I really appreciate the efforts of Peter sir and the faith that the parents had in them. Thank you sir. आणि आम्हा नगरकरांसाठी ही नक्की संगीत मेजवानी आहे. दरवर्षी आम्ही याची आवर्जून वाट पाहतो आणि तुम्हाला असंच यश मिळत राहो ही ईश्वरसरी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवते. आय रिक्वेस्ट नंदिता मॅम टू बी हिअर. Ladies and gentlemen, I'm very honored to be standing here, very honored to be sitting right there as a chief guest. Thank you very much, Peter. Thank you very much to the entire Pandit family. I have known Peter since he was that small. Actually, even before he was born, I know the family. Mr. Leoab was just telling me how well he knows my family, and I'm very grateful that you still remember everybody in the family and the close association that we've had. Music is something that is very close to my heart, and I've had a delightful evening. While Mrs. Akolkar has said wonderful things about the family, the audience, I think I would like to say, children, you were amazing. I was absolutely delighted. Thank you very, very much. Very much. And of course, you are a parent, and I can see so many of my children from my school here, and it just makes my heart warm with love and affection for the children. So thank you very, very much, children. Thank you. And of course, an absolutely gracious hostess, charming and gracious. Thank you. Thank you. Thank you very much. वाव, अगेन आय एम ऑनर्ड. थँक्यू सो मच मॅम. ती वेळ आलेली आहे आणि आता बघायचं आहे की आजच्या संध्याकाळमध्ये म्हणजे या संध्याकाळचं पूर्ण फलित कोणाला मिळतंय, कोणाला जो एक्स्ट्रा एक बेनिफिट असतो ना, फार छान वाटतं ते जरा मिळालं आपल्याला की. सो लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण 3 विनर्स घेणार आहोत, आज काढणार आहोत. पुन्हा एकदा त्या अटी थोडंसं रिवाईज करते. ज्यांनी तेव्हा ऐकल्या नसतील तर म्हणतील असं कसं आत्ता केलं यांनी, तर तसं नाही आहे. आधीपासून ठरलं आहे आमचं की ज्याची चिठ्ठी येईल ती व्यक्ती इथे व्यक्तिशः हजर पाहिजे. नॉट द प्रॉक्सी की माझी आई आत्ताच गेली आणि मला द्या, तर चालणार नाही. हां, त्यानंतर प्रत्येक परिवारातून एकच व्यक्तीला मिळेल. अतिभाग्यवान परिवारांना दुसरं देखील मिळणार नाही. ओके, सो चलो लेट्स टेक द बॉक्स ओव्हर हियर. मॅम एक चेअर आहे इथे, आपण तो बॉक्स आणूयात. आणि सगळ्या सारखंच लागतायत ना हाताला. तुमचा फेवरेट कलर काढणार का काय काढणार? डोळे बंद करून काढा. चला, तेवढंही नको. ओके ओके, मी पण बघत नाहीये तुम्ही कोणती चिठ्ठी काढताय. ओके, अँड द फर्स्ट विनर इज हियर. ओके, बघूया कोण आहे अतिभाग्यवान. ओके, काजल चंद्रमा. काजल चंद्रमा हे नाव बरोबर आहे का? ओ, कसं काय डायरेक्टली सांगताय? थोडी वाटतं बघूयात. आपलं नाहीये म्हणून नाही. खरंच नाही आहेत का काजलजी? ठीक आहे. ओके, चलो टिक 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 टिक. ओ, वर्धमान गांधी आहेत का? तुमचं नाव काय आहे? वर्धमान गांधी नाही आहेत. घे बेटा, अजून एक चिठ्ठी काढ. हो,
पटकन पटकन. हा ओके. अर्जुनने माझ्या हातात नाव दिलेलं आहे मृणाल जोशी. नाहीये नाहीये. हवा आहे का खरंच सांगा. इट इज गोइंग व्हेरी फनी ॲक्च्युअली. आहेत का? मला दिसत नाहीये. नो नो मृणालची आई. सॉरी मृणाल पाहिजे आम्हाला. घ्या पटकन घ्या. अर्जुन तूच आपण ह्या मंडळींकडे दार उघडायला संधी नाही. एकच चिठ्ठी दे. ओके पटकन पटकन. काय सचिन नन्नवरे ना तुम्ही? नाव आलंय. नाही का? सचिन नन्नवरे आहेत का? चलो बॉक्स हलवा हलवा. ओके चला. एक मिनिट. पडली बाहेर आत टाक. ओके घे बेटा एक. चल. कोण आहे? सचिन. ऐका ना. सॉरी, ज्याचं नाव असतं ना तो आधीच ओरडून हो म्हणतो. प्रगती काय हे? वाघ. प्रगती वाघ आहे. वा वा. चलो एक तरी विनर आपल्याला मिळाला बाबा. प्रगतीसाठी कोण देते? कोणाला बोलू? पीटर सर आपण यावं कृपया. असा नवीन बिझनेस आहे सोनाली मॅडमचा, सोनाली पंडित मॅडमचा. सो त्याचा एक गिफ्ट हॅम्पर आहे आणि आणखीन एक गिफ्ट देखील आहे. आली कोणाची आली? केतकी प्रसाद जोशी. मगाशी जोशींना नाही गेलं ना काही? हा जो अगं बाई मगाशी तुम्हीच हात वर केला होता ना. अच्छा. याला म्हणतात नशीब जोरावर असणार. क्या बात आहे. लेख नाही तर नाही आयती चिठ्ठी निघाली शेवटी. ओके या केतकी प्रसाद जोशी यांना आपण या. पीटर सर घ्या. चलो तू काढली ना चिठ्ठी? थँक्यू. चलो नेक्स्ट. किती झाले? 2 झाले ना? ओके तो लास्ट चान्स आहे. लास्ट चान्स टू. लास्ट विनर कोण आहे मला कळ. चलो लास्ट विनर कोण आहे मला कळणार आहे आता लगेचच. सर माझी का नाही चिठ्ठी टाकली तुम्ही? व्हेरी बॅड. तसे मला कधीच लागत नाही लकी ड्रॉ मध्ये. ओके अँड ही इज आदिराज अमित म्याना. नाही ना? आदिराज आहे का? नेक्स्ट ये बेटा. लोकांना फार असं टेन्शन देणं बरं नाही. पण गिफ्ट घेतलं की निघून जायचं नाही. हा नंतर 3 परफॉर्मन्सेस आहेत अजून. ओके डॉक्टर अंजली राऊत आहेत. या ओके टेक इट. This musical event to an end. I am deeply indebted to get this opportunity to propose a vote of thanks. A heartfelt thank you to respected Sister Karuna Shinde, Sister Nilima Rodrigues, Mrs. Nandita D'Souza, Mrs. Shivanjali Akolkar, and Mr. Leo Francis Pandit for gracing the event and blessing our students with your priceless admonition. He who sows generously will also reap generously. I express my deepest gratitude to all our sponsors for their financial support. My sincere thanks to Mr. Manish Dhoke, Mr. Manish Lokhande, Mrs. Archana Lokhande, Mrs. Dipti Ohar, Mrs. Sonali Darvi, and Mrs. Rushali Thomas for offering a helping hand in the overall backstage management. My special thanks to all the rock stars of the Academy for their stirring performances. They have helped us all in creating enduring memories and contributed in completing a hat-trick of extravaganza this year. I thank all the supportive teams of sound system, LED screen, LED lights, photographers, and Mauli Sankul for facilitating us with the essential resources. Finally, yet importantly,
I thank all our lovely audiences who have spared their precious time to encourage our rock stars. Thank you, everyone, and hoping to see you all again for the 4th annual extravaganza. Thank you all. Last performance of this grand musical evening. Okay, it is Sindbad the Seller performance. Okay, singers are Peter sir and Kaustubh Pawar. And again, welcome on stage our little rock stars. He is Angelo Rakesh Thorat, Aaron Peter Pandit, Shalman Pavlis Pahilwan, Abhishek Prasad Paul and Amol Prashant Darvi. सुमंग से मेरे जहाज में जब चला मेरे यारो सुन लो उड़ रहा था एक नई दुनिया का पता मेरे यार सुन लो वो अनजाने राहों में था वो लहरों की बाहों में था वो सबने कहा था इस समंदर में जाना नहीं मेरे यारो सुन लो ख्वाबों के पीछे जाके कुछ भी है पाना नहीं मेरे यारो सुन लो ओ
वाह, कानांचं पारणं फेडणारं परफॉर्मन्स म्हणतात. कल याद आएंगे ये पल पल ये है प्यार के पल चल आ मेरे संग चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी कल मिल जाए तो होगी खुश नसीबी हम रहे आना रहे याद आएंगे पल हम रहे आना रहे कल याद आएंगे ये पल पल ये है प्यार के पल चल आ मेरे संग चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी कल मिल जाए तो होगी खुश नसीबी हम रहे याद आएंगे पल Thank you. Good night.